नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. उमरस पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटर चोरणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या. 1.62 लाखाचा मुद्देमाल जप्त. कराड तालुक्यातील हनुमानवाडी परिसरातून पाण्याची इलेक्ट्रिक मोटर चोरणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात उमरस पोलिसांना मोठं यश आलं आहे. या कारवाईत चोरीची मोटर आणि गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी वाहन असा एकूण 1,62,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हनुमानवाडी येथील रहिवासी सुनील श्रीरंग अर्जुन गडे यांची घराच्या पाठीमागे असलेली बीकन कंपनीची इलेक्ट्रिक मोटार 12 फेब्रुवारी 2026च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी उमरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाचे आदेश दिले होते. पोलीस पथक उमरस परिसरात गस्त घालत असताना तिकाटणे येथे एका भगव्या रंगाच्या टाटा कंपनीच्या संशयास्पद वाहनाची क्रमांक MS09M5152 तपासणी करण्यात आली. या वाहनात चोरीची इलेक्ट्रिक मोटार मिळून आल्याने पोलिसांनी तात्काळ वाहन चालक निवास संभाजी घाडगे आणि सूरज संजय शेळके दोघे राहणार लक्ष्मीनगर उमरस यांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या संशयितांची सखोल चौकशी केली असता त्यांनी हनुमानवाडीतून ही मोटार चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीची मोटार आणि वाहन असा मुद्देमाल जप्त केला असून फिर्यादींनी आपली मोटार ओळखली आहे. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, संजय धुमाळ, युवराज पवार, विकास शिंदे आणि राजकुमार कोळी यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार युवराज पवार करत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.